बाय बाय. आदित्य. तू काल झेरॉक्स करून आणलेला नोट्स राहिला घरीच. चल ना प्लीज. गडबडीत विसरले बहुतेक. हे घ्या. आज इडल्या केल्यात. मेघनाला फार आवडायच्या. तिचं लग्न झाल्यापासून ना केल्याच नव्हत्या हो. नकोच वाटायचं. पण आज म्हटलं हा काय वेडेपणा चाललाय आपला. ती तर तिच्या संसारात रमलीये, अगदी सुखात आहे. मग काय करतोय हे आपण. घ्या ना. अहो बसा आता. बसा बसा. मगापासून पाहते फेऱ्या मारताय तुम्ही. काय झालंय काय तुम्हाला. माधवी, मेघना खरंच सुखात आहेत का हो? हो, पण असं का म्हणताय तुम्ही. डॉक्टर मेहेंदळे म्हणाले होते तुमच्या मनाला प्रश्न विचारून बघा, तुम्हाला अगदी अचूक उत्तर मिळेल. आपण आजपर्यंत जे केलं ते मेघनांच्या सुखासाठीच ना. हो. हो ना. पण त्या सुखासाठी आजपर्यंत जो मार्ग अवलंबला होता तो अत्यंत चुकीचा होता, असं माझं मन मला सांगतंय. पैसा पैसा सतत चुकीच्या मार्गाने पैसा कमवला, तुम्हालाही त्यात सहभागी करून घेतलं आणि मग अपराधी वाटायला लागलं म्हणून सतत राग राग, ओरडा आरडा ओरडा तुमच्यावर आणि मेघनांवरही सतत चिडत राहिलो, ओरडत राहिलो. आणि मेघना त्यांच्या तर मनाविरुद्ध जाऊन त्यांच्यावर दडपण आणून त्यांचं लग्न लावून दिलं. कशा असतील त्या सुखात. नाही हो, तुम्ही असा विचार सुद्धा मनात आणू नका. आपल्याकडून चुका झाल्या असतील, पण हो आपलं म्हणा किंवा मेघनाचं म्हणा, भाग्य थोर आहे हो. अहो आदित्य देसाई सारखा लाखात एक जावई मिळालाय आपल्याला. आणि सासरची मंडळी सुद्धा लाखात एक आहे. तो रमलीये होती आपल्या संसारात, खूप सुखात आहे ती. असं असेल तर आनंदच आहे. डॉक्टर मेहेंदळे, तुम्ही सांगा काय ते. अरे ए ए ए श्श. काय चाललंय काय. केवढा आवाज येतो टीव्हीचा. पल्लव, साक्षी, मी तुम्हाला सांगितलंय की अदरवाईज सुद्धा एवढा मोठा आवाज नाही करायचा टीव्हीचा. आणि अरे काकूची परीक्षा चालू आहे, तिला डिस्टर्ब नाही का होणार. प्लीज प्लीज जरा आवाज कमी कर बरं.
हे काय काय सारखे काय मागे लागलेली असतेस, बघू द्या मला टीव्ही. बरं, तुमचा अभ्यास झालाय की नाही? आपण गोष्टीचं पुस्तक वाचूया का? हे काय आई? तुझं नेहमी सुरूच असतं. कधी जरा पण टीव्ही बघू देत नाहीस. तेच ना, आता आपण होमवर्क केलाय ना तरी पण खुचपट काढते. अरे काय चाललंय काय? ओरडताय किती? हा, बरं तो टीव्हीचा आवाज अजून तसाच आहे मोठ्याने, भवा भवा भवा. त्यात तुमचा आरडाओरडा. रिमोट कुठे? रिमोट 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 बंद करा. असू दे, बघू दे त्यांना टीव्ही. मेघना, माझा ऐक, तू प्लीज या दोघांची बाजू नको घेऊस. हा डांबरट आहेत दोघ जण. असू द्या हो ताई, ती पण कंटाळतातच ना. आणि माझी परीक्षा आहे म्हणून घरातल्या सगळ्यांनी काय चिडीचूप बसायचं का? असं कसं चालेल? आणि बेडरूमचा दरवाजा लावलाय ना मी, असू दे. हा, पण पल्लव आणि साक्षी, आई सांगते तेवढाच वेळ टीव्ही बघायचा, नाहीतर मी माईंना नाव सांगेन तुमचं की तुम्ही ऐकत नाही आईचं म्हणून. ए नको नको, माई आजीला नको सांगूस. नको ना? करतो आम्ही आवाज बारीक. हा हा, कर कर. गुड बाय. बघितलंस मेघना, माई आजीच्या नावाचा महिमा. चिडी चिप लगेच. जा तू बस अभ्यास करत. हा, डिस्टर्ब झाला तर सांग मला. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय रे दादा, नानामाई परत येणार आहेत ना जेवायला? पण नानांचा श्रीनिवास साठे आलाय तळेगावून. झालंच मग. कसले हसतात रे ते दोघं भेटले म्हणजे. मी ना रात्री झोपताना नानांना फोन करून जागा करणार आहे. काय घरी या आता. नाही काय, मेघना कुठे? अरे तिला ना मी मुलांबरोबरच बसवलं जेवायला, म्हणजे सलग अभ्यासाला वेळ मिळेल ना. हल्ली सकाळचा स्वयंपाक ती करते, माहितीये ना. तिच्या परीक्षेच्या तारखा डिक्लेअर झाल्यात ना. अरे तिला म्हणे स्वयंपाक करताना तो अभ्यासाचा रिदम का काहीतरी मिळतो, असं माई सांगत होत्या मला. हो ना आदित्य? बहुतेक. म्हणजे माझं काही स्पेसिफिक बोलणं नाही झालं या विषयावर. नशिबा विजय, म्हणजे तू कसला अभ्यास वगैरे करत नाहीयेस. का? नाही तर तुला इस्त्री करता करता रिदम मिळाला असता. गप बसा अमित, माझं बोलतोस आणि तुझं काय रे? काय? सांग ना, तुझं काय? चल ते माझा ना अजिबात विश्वास नाही अभ्यास वगैरे यावर. कसं आहे ना की शिकवताना पूर्णपणे लक्ष दिलं ना की अभ्यासाची गरजच लागत नाही. ऐका, तेव्हा ते मेघनाचा अभ्यास, तिचा स्वयंपाक आणि तिला मदत करणारा तिचा आदित्य, हे सगळं तिचं तिला लखलाभ होऊ देत. तू उगाच पुन्हा पुन्हा अभ्यास आणि परीक्षा विषय काढू नकोस. मला सुखाने जीव देत, मी तुला सांगतोय, कळलं? नाही तर तू जा तिच्या मदतीला. चल. नाही रे बाबा, मुलांचा अभ्यास घेते ना तेवढंच पुरे झालंय मला. बस, शांतपणे जीव दे मला आता. मेघना, तू खरंच रोजच करणार आहेस का स्वयंपाक? व्हॉट डू यू मीन? तू असशील एक्सपर्ट, पण मी पण शिकतेय ना. नाही ते ठीक आहे, मी पण करतो ना तुला मदत. नाही नाही, नको नको. तू करशील म्हणजे काय, सगळं तूच करशील, मी कधी शिकणार? अगं पण तुझं किती वेळ जाईल याच्यात? आणि स्वयंपाक काही जाता जाता शिकण्याची गोष्ट नाहीये. नाना माईने आम्हाला लहानपणापासून शिकवले ना, तेव्हा कुठे आम्हाला येतोय. आणि मला सांग, या परीक्षेच्या गडबडीत किती वेळ घालवणार आहेस तू याच्यात? वेळेचं सोड, मीठ तरी घातलंयस का? नाही ना? ते तुझं रिदमचं वगैरे तंत्र ठीक आहे, पण तुला सांगतो, स्वयंपाकात जसं रिदम मिळतो ना, तसा स्वयंपाक जर बिघडला तर रिदम जातो सुद्धा. ए काय रे, तू मला एनकरेज करायला आलायस का नर्वस करायला आलायस? अगं नाही, मी तुला एनकरेजच कर. तू इथे काय करतोय? मदत. माई बघा ना हो, मदत म्हणजे काय, याला सगळं येतं. हाच करेल सगळं धडाधड, मग मी कधी शिकणार? माई मला एक सांग, मला कळत नाहीये, या परीक्षेच्या गडबडीत स्वयंपाकात वेळ घालवणं बरोबर आहे का? पेपर मध्ये रेसिपीज लिहून येशील नाही तर. वा, कोण माझ्या सुनेला त्रास देत आहे ते? हा, चल तुझ्या कामाला पळ, चल. ठीक आहे रे, नाही बरोबर आहे. मदत करायला आलो ना, त्याचं कोणाला काहीच नाही. नाही ठीक आहे, करा तुम्हाला काय करायचंय ते. ए आदित्य, आदित्य, हा, एवढं काही करायला नकोय. काही रागोला बिगोला नाहीये तो. सगळी नाटकं आहेत त्याची, माहितीये मला. काय यार माई, तू बेरिंग पण घेऊ देत नाहीस.
जा रे तुझ्या कामाला. ए तू पण जागा अभ्यासाला, पळ चल. नाही माई मी करते ना, मला शिकायचं आहे. शिकशील ग हळूहळू. थोडं थोडं खावं माणसानं, तसंच थोडं थोडं शिकावं, म्हणजे छान येतं शिकता. करेक्ट. हसतोयस काय माझ्याकडे बघून? चल जा तुझ्या कामाला. आणि तू पण ग जा अभ्यासाला बस चल. माई अहो, मला करू द्या ना, मला शिकायचं आहे ना. अगं शिकशील ना. छोटे छोटे घास घ्यावेत, रोज थोडं थोडं शिकावं, म्हणजे नीट येतं. काय रे? करेक्ट. स्टेप बाय स्टेप. अगो बाई छान शिकली बरं का तुझी बायको. हे हसताय काय? चल जा पळ. हो सांगते, तू पण जागा अभ्यासाला. चल 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 पळ. ती झाडावर चढून बसतो. शोधतो मला दिसेल, आता दिसेल, मला दिसेल, आता दिसेल. वाट बघत थांबतो. तंबी, एक चाय. ओ हाय. हाय. सी, मी म्हटलं नव्हतं, वी आर डेस्टाईन टू मीट. ट्रू. पण आजची आपली भेट माझी कटिंगची उधारी चुकवण्यासाठी आहे बहुतेक. आजच्या माझ्याकडून. अरे यार, दोस्तीमध्ये माणसानं अख्खं आयुष्य ओवाळून टाकावं. चाय की क्या बात आहे. आमचे नाना म्हणतात, माझे वडील, दान करावं लाखाचं आणि हिशेब करावा पैशाचा. आणि तशी दोस्तीत उधारी असावी ती आयुष्याचीच. चाय की क्या बात है ना? यू सेड इट राईट. एकच मिनिट. आय गॉट समथिंग फॉर यू. वाव, अप्रतिम. म्हणजे मी क्रिटिक नाहीये किंवा पेंटिंगचा दर्दीही नाहीये. हो, पण एक कलेचा सच्चा भोक्ता आहे. खूपच सुंदर आहे. तू केलेस वाटलंच. यू त्या दिवशी म्हटलं नव्हतं, दार्जिलिंगच्या चहाच्या मळ्यात बसून. ग्रेट ग्रेट. कीप इट यार, अपने दोस्ती के नाम. खरंच. या. थँक्यू म्हटलं असतं, पण तो दोस्तीचा उसूल आहे ना. दोस्ती में नो सॉरी, नो थँक्यू. एग्जैक्टली. सिर्फ याराना. करेक्ट. अरे बाप, आय एम सो सॉरी. आज मला उशीर झालाय, मी घाईते, मला पळायला हवं. ओके चलो चलो तंबी, चलता हूं. चलो पुन्हा भेटूच. नक्कीच. बाय बाय. अहो अहो असे किती वेळ बसून राहणार आहात? अहो माझं ऐका, मी खरं तेच सांगते, काळजीचं काहीही कारण नाहीये हो. माधवी, तुम्ही खूप समजावलत हो मला, खूप समजावलत. पण हे मन आहे ना, मन, हे किती पॉवरफुल आहे हे त्या डॉक्टर मेहेंदळ्यांमुळे कळलं मला. आणि ते माझं मन मला सांगताय, माझ्या मेघना अजिबात सुखात नाहीये. जशा असायला हव्यात ना, तशा तर अजिबात नाहीयेत. मी चुकलो, मी चुकलो माधवी. ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर मी आटापिटा केला, नेमकं तेच सगळं हुकलंय. तिथेच चुकलोय मी. त्यांच्या मनाचा विचारच नाही केला. माझीच मतं लादत राहिलो मी त्यांच्यावर, तुमच्यावर सुद्धा. असेल, तुमचं चुकलंच आहे असं समजू,
अहो पण तुम्ही हा का नाही विचार करत की आपण मेघनाचं लग्न ज्या आदित्य देसाईशी करून दिलंय तो तिच्यावर किती प्रेम करतो, अहो तिला किती फुलासारखा जपतो, आणि त्याच्या घरची मंडळी तर अहो तिला किती सांभाळून घेतात. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्हाला ते सतीश प्रकरण आठवतंय ना? अहो त्यांच्या जागी दुसरी कोणी असती ना माणसं तर आकाश पाताळ एक केलं असतं. अहो पण ह्या मंडळींनी किती ग्रेसफुली सांभाळलं हो सगळं. अहो खरंच सांगते, तुम्ही काळजी करू नका हो. मेघना अगदी सुखात आहे तिथे. तसं असेल तर मग माझं मन मानायला तयार का नाहीये? बाबाजी मारून घेतो स्वतःला. हो पण तुमचं लक्ष नाहीये बाबाजी. अहो लक्ष असू द्या बाबाजी. माझी मेघना सुखात नाहीये बाबाजी. आदित्य अरे चल ना, झालं का तुझं? हे थांब थांब थांब, इकडे ना जरा. हे बघ, काय आहे? काय इम्पॉर्टंट आहे का? उशीर होतोय अरे. इंटरेस्टिंग आहे. पेंटिंग आहे. पेंटिंग? कोणी दिले माहितीये? कोणी? त्या डेस्टिनी वाल्याने. अगं आम्हाला नावच माहित नाहीत एकमेकांची, पण माझा तो नवा मित्र झालाय ना भटक्या, त्याने दिले. आणि त्याने स्वतः केलंय. आताच बघायला हवंय का? अगं किती वेळ लागणार आहे? बघ तर किती सुंदर आहे. दिवस मस्त जाईल तुझा. हे बघ, छान आहे ना? हे ना, हे अगं काय झालं? कमाव ना, इतकं काही वाईट नाहीये पेंटिंग. आणि तू धड पाहिलं पण नाहीस. नाही नाही तसं नाही, माझं जरा डोकं दुखायला लागलं. काय ग, काय झालं? अरे जागरणामुळे पित्त झालं बहुतेक. इतकी कशी का नाजूक तू मेघना? आणि मग करायचं कशाला एवढं जागरण? नाही नाही काय नाही, आम ओके, आपण जाऊयात. चल. नको, तू थोडा वेळ आराम कर हवं तर. थंड दूध वगैरे घे आणि मग आरामात जा. लगेचच निघू नकोस. छोटीशी नॅप घे म्हणजे बरं वाटेल. नाहीतर दिवसभर डोकं दुखत राहिलं. ओके ओके. चल मी पळतो. ए ऐक ना, प्लीज माईंना सांगू नकोस, नाहीतर त्या नाहीतर त्या औषधांचा भडीमार करतील, है ना? हं. नाही सांगत. टेक केअर. चल बाय. माई, माई पटकन काहीतरी खायला दे, खूप भूक लागली मला. सगळं तयार आहे. उभं राहून पाणी पिऊ नकोस, किती वेळा सांगायचं? भांड घे बघू. सॉरी. सॉरी म्हटलं की झालं. आता नाश्ता उभ्या उभ्या करशील ना तू? काय रे? बरं ती मेघना कुठे? तिला तर टाइम टेबल मिळाल्यापासून शुद्धच नाहीये खाण्यापिण्याची. आज कॉलेजला जायचं नाही वाटतं? जायचंय, पण आता लेक्चर संपत आलेत त्यांचे. हो का? टायमिंग पण वेगवेगळे असतात. अच्छा. बाकीचे लोक लायब्ररीमध्ये वगैरे बसण्याचं ठरवतात फोन करून. हा. माई, सध्या ना तू तिला धरूच नको कशात. कसलं टेन्शन घेतलंय तिने. नाही म्हणजे तूही तंद्री बहादर होतास, पण असं टेन्शन नाही घ्यायचंच बाबा परीक्षेचं. मग माई, आता प्रत्येकाचं गणित वेगळं असणारच ना. हो रे बाबा. बरं रात्रीच्या जेवणाचं काय तुमच्या? म्हणजे अरे नाही म्हणजे तिचं कॉलेज सुटलं की तू तिला ऑफिस मधनं घ्यायला जातोस ना, आणि मग तुम्ही कॉफी शॉप मध्ये जाता. नाही म्हणजे मग तुम्हाला भूक असते नसते कळत नाही ना, म्हणून विचारलं. तुला कसं कळलं? आई आहे मी तुझी.
पण आता परीक्षा संपेपर्यंत कॉफी शॉपचा नंबर कधी लागेल काय माहित नाही. दूध हो. हा लवकर. हळू 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 का लागेल. घाई आहे मी सगळ्याची. अरे चल मी पळतो. डबा 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 थँक्यू. सांभाळून जा. हो. घाई नको करूस. धन्य. गोष्टी आपोआप घडू देत असं म्हणाले मी, आणि हे अद्भुत घडलं. काय अर्थ असेल याचा. एक नातं विधिलिखित म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न करते, पण माझ्या भाग्यात हा असा उलटा प्रवास लिहिलेला आहे का. तो भन्नाट माणूस म्हणजे अदूच आहे की